परमेश्वराची उदाहरणा करत असतो. कारण मानवामध्ये मानव समाजामध्ये भगवंतांनी अनेक तऱ्हेने पूजले गेलं. भगवंताचा आदेश अंगी आपल्याला अनेकांमध्ये जीवन जगत असताना कळला नाही किंवा केला गेला नाही. आणि आपण कुठंतरी दुःखमय जीवन जगत आज मरता त्याने करता या म्हणीप्रमाणे सरते शेवटी का होईना महान देवी बाबा लिंबूजीने स्थापन केलेल्या या मानव धर्मामध्ये आपण प्रवेश केला आणि आपल्याला बाबांचा संदेश मिळाला. त्या संदेशाप्रमाणे तत्वशब्द नियमाप्रमाणे कार्य करत गेलो, कार्य करत आहोत आणि आपल्या जीवनामध्ये कुठेतरी सुख समाधानी जीवन लाभलं. परंतु एक खंत वाटते, आपण सेवक आहो किंवा नाही. जेव्हा आपण सत्य नीतीच्या अनुषंगाने जेव्हा कार्य करतो आहे तर आपला एक आत्मविश्वास वाढतो आहे भगवंताविषयी आणि साधे कार्य करतो आहे, त्यागाचे कार्य करतो आहे, त्यातनं कुठेतरी आपल्याला आत्मप्रसिद्धी प्राप्त होते आणि भगवंतांनी आपल्याला जो दिलेला योग असतो, जे सुख समृद्धी दिलेली असते आणि तेव्हा कुठेतरी आपला आत्मविश्वास भगवंताविषयी वाढतो. आणि आज आपण या ठिकाणी भगवत कार्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलतो आहे ते कुठेतरी आत्मविश्वासाने बोललो हे आपल्याला एक समाधान प्राप्त होतं. कारण महान तेगी बाबा लिंबूजी यांनी एक चित्त एक लक्ष एक भगवान या म्हणीप्रमाणे सर्व सेवक बांधवांना संदेश दिला आणि त्या संदेशाला आपण आत्मसात करू, तत्वशब्द नियमाला अनुसरून कार्य करत आहो आणि आपल्या जीवनामध्ये खूप समाधान मिळाली. परंतु एक मानव हा स्वार्थी आहे आणि स्वार्थापोटी आपण काय करावं काय करू नये आणि आपली दिशाभूल असते आणि शेवटी पुन्हा आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये दुःख निर्माण होत असतात. आणि जर का भगवंताविषयी आपला खरा आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास जर पक्का असला तर आपल्याकडून चुका होणार नाही आणि कुटुंबामध्ये दुःख सुद्धा येणार नाही. आपले जीवन सुख समाधानाने जीवन जगू शकतो. त्याकरता महान तेगी बाबा लिंबूजींनी जे कार्य केले ते त्यांचे कार्य महान आहे की भगवत कृपा प्राप्त केल्यानंतर सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये सुख समाधानी लाभली. तेवढ्यावरच महान तेगी बाबा लिंबूजी थांबले नाही, त्यांना आश्चर्य वाटलं नाही. कारण या पृथ्वी तलावावरती अनेक असे दुखित असती मानव जीवन जगत आहे. या मानवाचं काय होईल याविषयी मनोमन महान तेगी बाबा लिंबूजी विचार करत होते. आणि तसे असून महान तेगी बाबा लिंबूजीने प्रपंचामध्ये राहून परमार्थ साधला ही खूप श्रेष्ठमय गोष्ट आहे. कारण आपण ऐकलं आहे, पाहिलं आहे, अनेक साधू संन्यासी झाले, त्यांनी आपलं घरदार सोडलं, प्रपंच सोडलं आणि कुठेतरी एका निवांत ठिकाणी जाऊन तपश्चर्या केली. पण महान तेगी बाबा लिंबूजीचे कार्य त्यांच्यापेक्षा महान आहे. कारण त्यांनी प्रपंचाला सोडलं नाही आणि परमार्थाला साधलं. तर कुटुंबापर्यंत न वापरता माझ्यासारख्या दुःखीत असतील मानवापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सुद्धा केले. त्यांचे कुटुंब तर सुखमय झाले, परंतु या मानव धर्माच्या प्रसार आणि प्रसार
एक चित्त एक लक्ष एक भगवान आणि तत्वशुद्ध नियमाला अनुसरून जे कार्य केले त्या कार्याने कितीतरी मानवाचं जीवन सुखी झालं, समृद्ध झालं. परंतु आज दयनीय गोष्ट आहे की आपण भगवत कार्याला वेळ देत नाही. तत्वशुद्ध नियमाला कुठंतरी आपण चुकतो आहे. आपल्या कुटुंबामध्ये दुःख निर्माण होतो. भगवंताला माफी माग दुःख दूर होतात. त्यापेक्षा आपण जर का भगवंताविषयी अति प्रेम ठेवू, आपल्या कुटुंबामध्ये प्रेमाचं वातावरण ठेवू, तत्वशुद्ध नियमाने वागू, तर आपलं कुटुंब कोणत्याच प्रसंगी अडीअडचणीत सापडणार नाही याची खात्री देतो. कारण महान तेगीवर जिंदगीने म्हटलं आहे, माझा सेवक दुःखी आणि कष्टी राहणार नाही आणि राहील तर तो त्याच्या कर्माने राहील. बघा, 7व्या-8व्या वर्गामध्ये मी शिकत असताना बहिणाबाई चौधरीची एक कविता होती, तळ हातावर. आता तळ हात म्हणजे काय आपण समजण्यासाठी गोष्ट आहे. जे काही आपण कर्म करतो आहे त्या हातानेच करतो आहे. पण ती कर्म कशा प्रकारे करायला पाहिजे आज महान तेगीवर जिंदगीने तत्वशुद्ध नियमाच्या माध्यमातून माझ्यासारख्या दुःखी मानवाला समजून दिलेला आहे आणि आपण समजण्याची गरज आहे. कारण आपण जीवन जगत असताना अनुभव भरपूर येतात आणि अनुभवावरून जीवन उभा आहे. कारण महान तेगीवर जिंदगीच्या कुटुंबामध्ये अगर दुःख नसतं तर येता कदाचित आज आपल्याला एका भगवंताची प्राप्ती झाली नसती. तत्वशुद्ध नियम काय आहे यांच्यापासून आपण वंचित राहिलो असतो आणि खरं जीवन काय आहे हे आपल्याला कळलं सुद्धा नसतं. म्हणून महान तेगी बाबा विष्णूजीची महान कृपा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी दिलेल्या तत्वशुद्ध नियमाला अनुसरून चालण्याची गरज आहे. तेव्हाच कुठेतरी आपल्या जीवनामध्ये सुख समाधानी प्राप्त करू आणि आपलं जीवन सुखमय करू. एवढंच बोलू. आजच्या प्रसंगी भगवान बाबा हनुमानजी, महान तेगी बाबा विष्णूजी आणि वाराणसी उपस्थित सेविका बाल सेवक या सर्वांना तत्वशुद्ध नियमाचे पालन करण्यासाठी सद्बुद्धी देतील अशी मी विनंती करतो. आणि माझ्या बोलण्यात चालण्यातून जे काही चूक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी, महान तेगी बाबा विष्णूजी आणि वाराणसी आणि उपस्थित सेवक सेविका बाल सेवक या सर्वांना माफी मागून आणि जागा देतो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार.